नमस्कार, मी मंगेश भुसे. गेल्या 2 वर्षापासून प्रस्तावित असलेला आणि राज्य शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग याला आम्ही पहिलेपासून समर्थन दिलं. मागे पहिलेही दिलं, आजही आहे, उद्याही राहील. फक्त आमच्या काही मागणी आहे. शासनाने आमच्या सातबाऱ्यावर एक नोंद केली की याच्यावर लिहिलं आहे, पवनार, जिल्हा वर्धा, पत्रादेवी, सिंधुदुर्ग, गोवा याच्यात शक्तीपीठ महामार्ग भूसंबंध प्रस्तावित. आणि याचा काय असर पडतो की शेतकऱ्याला तर पीक कर्ज काढायचं असलं, त्यानंतर त्याला शेतजमीन विकायची असली किंवा मुलाच्या नावाने करायची, हे करू शकत नाही. त्यानंतर शासनाने अजून आम्हाला भाव सांगितले नाही. शासनाचा प्रतिनिधी आमच्यापर्यंत एकही प्रतिनिधी अजून आला नाही की जेव्हा की भाव हे आहे, रेट हे आहे. आणि 2 वर्ष शेतकरी वाट पाहत आहे. त्या जमिनीत आम्ही जे डेव्हलपमेंट करायचं ते करू शकलो नाही. त्यामुळे शासनाने आमच्या मागण्या पूर्ण हे मान्य करावं. तर आमची मागणी विदर्भामध्ये 1 करोड रुपये एकरी ही मागणी आहे आणि या मागणीचा शासनाने विचार करावा. आम्ही समर्थन आजही आहे, उद्याही आहे आणि भविष्यात